नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अशोकनगर परिसरात एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर जुन्या वादातून प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मनोहर पाटील सावगी असे मारहाण झालेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असताना हा प्रकार घडला। सावगी यांचा त्यांच्या नातेवाईकांसोबत यापूर्वी काही कारणावरून वाद झाला होता। याच वादाचा राग मनात धरून 3 जणांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी येऊन मनोहर सावगी यांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली। घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी तातडीने कारवाई करत हल्ला करणाऱ्या 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। पोलिसांच्या प्राथमिक तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली असून अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींपैकी दोघांवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे। जुन्या कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पाचपावली पोलीस करतायत। अशोकनगर या ठिकाणी मनोहर पाटील सावगी हे रिटायर्ड पोलीसवाले आहेत। त्यांच्या घरचं बांधकाम चालू होतं। त्यांच्याच नातेवाईकासोबत त्यांचा काही दिवसापूर्वी वाद झाला होता। त्यातून ही मारहाण झाल्याची समोर आले। मारहाण करणारे 3 व्यक्ती होते। त्या 3 व्यक्तींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। कोर्टासमोर हजर करून त्यांचा PCR घेण्यात आलेला आहे। 3 व्यक्ती जे हिरासतमध्ये आहेत त्या 3 पैकी 2 व्यक्तीचं रेकॉर्ड पोलीस रेकॉर्ड पहिल्यापासून आहे। त्यांचे नाव सन्याल लोखंडे, शेखर धकाते आणि दद्या रोकडे अशी 3 त्या व्यक्तींची नावे आहेत। लोखंडी रॉड त्यानंतर लाकडी रॉडने मारहाण केली होती, ते पण आम्ही घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेलं आहे। 3 जे आरोपी आहेत ते मुकेश यादवची पार्टी होती आमच्यासोबत। मुकेश यादव, रवींद्र राऊत, सुशील रेवतकर, राजकुमार पाल यांच्या पार्टीने आरोपींना ताब्यात घेऊन आमच्या समक्ष हजर केले आहे। माननीय कोर्टाने 3 दिवसाचा PCR दिलेला आहे। PCR मध्ये बाकी आणखी आरोपी वाढू शकतील का याच्या संदर्भात तपास सुरू आहे। त्याच्यानंतर बाकीची माहिती देऊ।